आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई माझ्या पोटात दुखतंय। आई आई माझ्या पोटात दुखतंय। आई आई खूप दुखतंय का पोटात। वरच्या पुन्हा पोटात दुखायला लागलं वाटतं। हा पोरगा पण ना काहीतरी अरबट खातो शाळेत आणि मग अरे वरद थांब बाळा मी येते। आई आई हरीश कुठे चाललेस? अगं बघ ना वरदला काही गरज खूप- नाही आज चल चल आई आई खूप दुखतंय पोटात। आई आई ग अगं लक्ष्मी बघ ना वरद किती कळवळतोय ते। सासूबाई बघते मी। काय झालं? अहो बघा ना विव्हळतोय तो। बहुतेक काहीतरी बाहेरचं खाल्लंय त्यांनी पोट दुखतंय त्याचं। थांब थांब थांब, तू इथेच थांब, जाऊ नकोस. अहो जाऊ नको म्हणजे अहो पोरग विव्हळतोय ना। अहो संतोष आणि वीणा घरात नाहीये, दुसरं कोण बघणार आपणच। लक्ष्मी मला माहितीये संतोष आणि मीना घरी नाहीये, तरी मी तुला सांगतोय थांब, जाऊ नकोस. अहो तुमच्या मनात काय चाललंय? आई खूप दुखतंय पोटात। अगं लक्ष्मी बघ ना वरद किती कळवळतोय ते। हो सासूबाई हो। अहो मला जाऊ द्या तुम्ही। लक्ष्मी थांब, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? आई 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 ग खूप दुखतंय। आई आई ग आई खूप पोटात दुखतंय। आई अरे कोणीतरी या रे। लक्ष्मी श्रीनिवास हरीश अरे वरदच्या पोटात दुखतंय। नाही हरीश नाही पाठी हो, विचार पण करू नकोस। हे बघ संतोष दादानी मुद्दामून वरदला हे करायला सांगितलंय। आय एम शुअर। बस तू खाली बस आधी। काय मुद्दाम? हो हे बघ संतोष दादांनीच सांगितलं असणार आहे वरदला हे नाटक करायला। बोलतेय ना मी तुला, बस पहिला। आणि मला नाही वाटत हे। अगं बघतीयस ना त्याला किती त्रास होतोय, बिचारा वरद किती ओरडतोय, ऐकत आहेस ना तू? हो मी ऐकतेय आणि मला सगळं कळतं सुद्धा आहे, पण मला तुला तेच सांगायचंय हरीश। बघ संतोष दादांनी वरदला हे नाटक करायला सांगितलंय जेणेकरून आपण त्याला हेल्प करायला जाणार। जसे आपण दोरीच्या पलीकडे म्हणजे त्यांच्या भागात जाणार तसे आपण हरणार, आणि हेच त्यांना हवंय। मी सांगते आय एम शुअर इट्स अ ट्रॅप। हरीश बस बस। अरे वेंकी इथं काय करतोय रे? अगं आजी, या कार्यक्रमाचा जेवढा फुलाचा कॉन्ट्रॅक्ट होता तो सिद्धूने वेंकीलाच दिलाय। सळलं मेलं ते फुलांची सजावट। अख्खं दळवी कुटुंब आपल्याच जीवावर पोचते। सिद्धूचा वापर करायची एक संधी सोडत नाही ती दळवी। तुला तर हप्ता दिलाय ना मी, मग परत कशाला आलाय त्रास द्यायला? सोड। आधी सगळे पैसे टाक आणि मग माझ दाखव। अरे कसले पैसे? माझ्याकडनंच कर्ज घेऊन मलाच सांगताना शिकवते काय? तुला दाखवतोच आता माझ्याच भाषेत। सोड म्हणते ना, सोड नाही तर आरडाओरडा करीन ना मी सगळ्यांना बोलीन इकडं। सोड म्हणते ना। वेंकी आज कर्ज वसूल केल्याशिवाय जातच नसतोय मी बघ। चल रे। वहिनी कोण होता तो मुलगा? तुम्हाला काही त्रास वगैरे देत होता का? नाही ते आमच्या गल्लीकडचं होतं ते। काही नाही, तुम्ही नका काळजी करू। नाही काही असेल तर सांगा, मी बघतो ना त्याला। नाही सिद्धू दादा, आणि कशाला काळजी करताय? म्हणजे आता तसं काही लागलं तर सांगणार की मी तुम्हाला। नका काळजी करू, तुम्ही जा खेळायला। आरती वहिनी मला कर्जाबद्दल सांगत नाहीये, किती मानी आहेत दोघां। काय सिद्धू दादा भावना काही दिसेना कुठं?
फोडणार फोडणार फोडणार, आज हा वाघ हंडी फोडणार. अगं बाई सिद्धू दादा तुम्ही निघा चल. आलोच ते काय? नंतर. All the best. अरे थँक्यू थँक्यू. काय करू? भावना मॅडमना फोन लावू की नको? गाड्या बातील. तो सत्पुरुष मीच आहे, मिस्टर गाडे पाटील. म्हणजेच तुमच्या भावना मॅडमचा जीवलग मित्र. भावना मॅडम, थोड्याच वेळात मी दहीहंडी फोडणार आहे. तुमची फार आठवण येते हो. तुम्ही इथे आला असता आणि बायको म्हणून मला सपोर्ट केला असता ना, तर जाम भारी वाटलं असतं. देवा, काय करू? मी जाऊ का तिथे? तूच सांग आता. खरं तर मला जावंसं वाटतंय तिकडे, पण आजींचं काय करू? त्यांना नाही आवडणार मी तिकडे गेलेले. मला काय करावं खरंच काही कळत नाही. आता तूच मला कौल दे, मी काय करू ते. सिद्धीराज गाडे पाटील यांनी कृपया करून स्टेजवर यायचं आहे. नमस्कार, कसे आहात सगळे? एक बात कडक एकदम. हा जनसेवा पक्ष प्रत्येक इलेक्शनची हंडी जसा तुमच्या साथीने फोडतो आणि निवडून सुद्धा येतो, तसंच यंदाची दहीहंडी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साथीने फोडणार आहे. अरे सिद्धीराज गाड्या पाटलांचा लक्ष्मी निवास